अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झालेली आहे। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे 2 उमेदवारांचे जे अर्ज आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहे। यामध्ये कुमार वाकळे आहे आणि त्याबरोबरच प्रकाश भागनगरे आहे। या 2 उमेदवारांचे बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्यांच्या विरोधातील अपक्ष असतील आणि इतर पक्षातले जे उमेदवार होते त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्या कारणाने ते दोन्ही उमेदवार जे आहेत ते आता बिनविरोध झालेले आहेत। त्याचप्रमाणे आज जो होता तो अंतिम दिवस होता। अंतिम दिवशी काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं होतं। दरम्यान या सगळ्या आजच्या दिवशी जे आहे अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यानंतर भाजपचे 2 उमेदवार जे आहेत ते आता बिनविरोध झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 7 मधून पुष्पा बोरुडे या भाजपच्या पहिल्या महिला बिनविरोध म्हणून निवडून आलेल्या आहेत। तर त्याचसोबत करण कराळे जे आहेत प्रभाग क्रमांक 6 मधील ते देखील आता निवडून आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये एक नवीन घडामोडीची ऍड झालेली आहे ती म्हणजे सोनाबाई शिंदे यांच्या विरोधातील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत अवंती शिरसूळ यांनी आपण उमेदवारी अर्ज माघारी घेतला नसल्याचे सांगितल्यानंतर एक खळबळ उडालेली आहे। शहरात आता नव्या चर्चेला उधाण आलेलं आहे की अवंती शिरसूळ यांच्या म्हणण्यानुसार मी उमेदवारी अर्ज माघारीची कुठलीही स्वाक्षरी केलेली नाही, मी कुठलाही अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिलेला नाही, परंतु माझ्या स्वाक्षरीचा अर्ज जो आहे तो कुणीतरी तिथे जमा केलेला आहे। त्यामुळे हा सगळा जो प्रकार आहे हा खोटा असून मी कुठल्याही कागदावर स्वाक्षरी केलेली नसून माझी उमेदवारी मी माघारी घेतलेली नाही। त्या दरम्यान त्यांनी आता निवडणूक अधिकाऱ्यांकडे याबाबत जे आहे अपील केलेलं आहे। आता सध्या त्याची सुनावणी सुरू आहे। त्यामुळे एकंदरीतच आता दुपारपर्यंत जे 2 घडामोडी घडल्यानंतर आता अचानक ही जी मोठी घडामोड आलेली आहे यामुळे शहरातील नेमके उमेदवार किती राहिलेले आहेत, किती जणांनी माघारी घेतलेले याची आकडेवारी जी आहे ती अद्याप आता समजू शकलेली नाही। लवकरच जे आहे निवडणूक अधिकारी याबाबत निर्णय देणार आहेत। त्यानंतरच कळेल की भाजपचे 2 उमेदवार निवडून आलेत की अजून की एक त्यात आता ऍड होतोय। जर भाजपचे सोनाबाई शिंदे हे जर बिनविरोध निवडून आले तर आज उमेदवारी अर्ज माघारीच्या घेण्याच्या शेवटच्या दिवशी युती राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि भाजपची जी युती आहे त्यांना हे नवीन वर्ष चांगलं असल्याचं समजलं जाते। कारण की या दोन्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेसच युतीचे 4 उमेदवार जे आहेत ते ऑलरेडी बिनविरोध झालेले आहे आणि एक उमेदवाराचा जो निकाल आहे तो थोड्याच वेळात लागणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्या निवडणुकीमध्ये मोठी रंगत येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर। हे बघा, आमच्या शिवसेनेच्या चेतन अवंती चेतन शिरसूल या प्रभाग क्रमांक 6 च्या अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली नाही। हे जाणीवपूर्वक खोडसाळपणे आणि कटकारस्थान करून त्यांच्या नावे दुसऱ्याने अर्ज करून उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेतला असं दाखवण्यात आलेलं आहे। प्रत्यक्षात त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही। त्यांनी तसं वेळेपूर्वीच आरोनच्या आणि निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे। हा खोडसाळपणा आहे आणि काही लोक या शहरात रडीचा डाव खेळत आहेत कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। म्हणून अशा पद्धतीने कुणावर दडपशाही करायची, कुणाच्या विरोधात खोटी अशी कपट कारस्थानं करायची, खोटे नाटे अर्ज देऊन अर्ज मागे घेतलात असा आभास तयार करायचा। मात्र आम्ही लिखित स्वरूपात आमचं म्हणणं दिलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अवंतीताई शिरसूल यांची उमेदवारी त्या ठिकाणी राहील। जे कोणी यासाठी जबाबदार असतील, मग ते निवडणूक प्रक्रियेतील कोणीही अधिकारी असोत, यांच्या विरोधात आम्ही मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल करू आणि प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करू। मात्र अशा पद्धतीने कुणाचं बटी घेऊन काही अधिकारी वागत असतील तर त्यांना कुठल्याही परिस्थितीत सूट मिळणार नाही। त्याचप्रमाणे आमच्या दुसऱ्या उमेदवार आहेत धनश्रीताई गायकवाड 5 क च्या प्रभाग क्रमांक 5 क च्या उमेदवार आहेत। यांच्या बाबतीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अजून निर्णय दिलेला नाही। मात्र त्यांचाही अर्ज वैध ठरेल आणि त्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार असतील। मात्र ज्या पद्धतीने या शहरात
या निवडणुकीच्या निमित्ताने काही लोक राजकारण करत आहेत आणि सत्तेचा गैरवापर करत आहेत, हे या शहरातल्या जनतेला आणि मतदारांना मानवणार नाही आणि जनता मतदार अशा प्रवृत्तीच्या विरोधात पेटून उठेल आणि शिवसेनेच्या मागे भक्कमपणे उभी राहील आणि शिवसेनेला यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. मी माघार घेतलेली नाहीये. मी काल रात्रीपासून बाहेर होते. न्यूज चॅनलवर मीडियावर मी पाहण्यात आलं 2 वाजता की अर्ज मागं घेण्यात आले. मी नसतानाही त्यांनी खोटी सही मारून अर्ज मागं घेण्यात आलेला आहे. हो, निवडणूक आयोग मॅडमकडे तक्रार दाखल केली आहे. मॅडम निर्णय देणार आहे थोड्या वेळात. आता ती जी सूचक अनुमोदक आहे ती गायब आहे. नाही माहित, तसं काही सांगता येत नाही. कोणी केली हे मला पण माहित नाही. मी स्वतःच नव्हते, त्याच्यामुळे मला काही यातलं माहित नाही. माझ्यावर दबाव कोणाचा आलेला नाहीये आणि त्याच्यामुळे मला काही यातलं आयडिया नाहीये. नाही, सूचक तशी करू शकत नाही. ती माझी एकदम घरातली व्यक्ती आहे, तिच्यावर मला विश्वास आहे. ती असं कधी करू शकणार नाही एवढी गॅरंटी मला नाही. मी कोणावर संशय घेणार नाहीये, कारण की माझं मन सांगते की मी खरी आहे आणि ती खरंच असणार आहे. कारण मी स्वतः नव्हती आणि ती सूचक पण नव्हती माझ्यासोबत आणि ती कधी असं करणार नाही एवढी गॅरंटी आहे मला.